लाडकी बहीण जी काय कडकी ठेवायची का कायम? अरे तिच्या आयुष्यात काय चांगले दिवस आणायचे का नाही? वर्षभरापूर्वी आली नाही बहिणीची आठवण, त्यावेळेस लाज वाढत होती, बहिणीची इज्जत लुटली जात होती, त्यावेळेस कुठे गेली होती यांची इज्जत? आम्ही बहिणीला 1,500 रुपये म्हणजे 18,000 रुपये वर्षाला देणार आहोत. नाना, जी बहीण बांधते राखी तिला का ठेवायचे दुःखी? 2 महिन्यामध्ये बहीण सुचली, कारण बहिणी आणि आमच्या भावानी, महाराष्ट्रातल्या जनतेने अध्यक्ष महोदय यांची जिरवली. तुम्ही जेव्हा खट खटाखट 1 लाख रुपये देणार, आम्ही पटापट योजना जाहीर केल्या आणि देणार. यांची चांगली जिरवली ना, मग हे वटणीवर आलेत आणि 2-4 नवीन योजना आणल्या अध्यक्ष महोदय, तेही सुद्धा कर्ज काढून 44, 45 घ्या अंबाडीचा बुरका जिरवले ना. फार सांगत होते इतके येतील तितके येतील, आलेत आणि मग आणली बहिणीची आठवण झाली. ती जाता जाता सरकारी तिजोरीचा वापर करून वर्षभरापूर्वी आली नाही बहिणीची आठवण, त्यावेळेस लाज वाढत होती, बहिणीची इज्जत लुटली जात होती, त्यावेळेस कुठे गेली होती यांची इज्जत? काय करत होती? ज्यावेळेस बहिणीची इज्जत लुटली जात होती, महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वाधिक महिलावर अत्याचार होत होते. 2 महिन्यामध्ये बहीण सुचली, कारण बहिणी आणि आमच्या भावानी, महाराष्ट्रातल्या जनतेने अध्यक्ष महोदय यांची जिरवली. मग आठवण झाली. 23-24 मध्ये 7,11,000 कोटीचं कर्ज होतं. दरवर्षी 70-80 हजार कोटी काढलेत. या वर्षी पुन्हा 24-25 ला 1,30,000 कोटीचं कर्ज काढतायत. म्हणजे एकूणच 8.5 लाख कोटीपेक्षा अधिकचं कर्ज या राज्यावर होणार आहे. अध्यक्ष महोदय, ऋण काढून सण साजरा करणारे तुम्ही आहे, महाराष्ट्र बघतोय. अध्यक्ष महोदय, आपके बारे में एक शेर याद आता है हमको, जो कल तक अपने थे वो इतने बदल गए, चेहरा वही है मगर सोच बदल गए. जो जो करेल त्यांच्या नावाने तो इतिहास रचला जाईल, इतिहास लिहिला जाईल. आपली रेष मोठी करा, पण दुसऱ्याची रेष पुसू नका. तुमचा दगड एवढा भारी झाला ना, त्यांची छाती पिचल्या गेली, हवास निघून गेली. एवढा भारी दगड तुम्ही ठेवून दिलात की त्यांचा दम निघत नाही आहे. गुलाबराव, आनंद आहे की नाही? आनंद आहे म्हणा ना, आनंद हसा ना जरा, चांगला बोलतो की नाही? काय भारी काम आहे, काय भारी पडलेत ना, म्हणून दगड ठेवला म्हणे, दगड छातीवर यापेक्षा मोठा ठेवून द्या, कारण तुमच्याशिवाय त्यांना आता पर्यायच नाहीये. आता भाजपला धरलं तर चावते, सोडलं तर पडते, अशी परिस्थिती तुम्ही करून ठेवले. धरता येत नाही आणि सोडता येत नाही. वा, हसत हसत आमच्या तोंडावर नेहरूची पण खिल्ली उडवलीत. आपण नका उडवणं, असं आमची उडवा, स्वाभाविक आहे. आम्हाला आमच्यावर काय बोलायचंय ते बोला. जिथे ज्यांचे श्रद्धास्थान असतात ते देशाचे कुणी तुमच्या काळात तुमचे असतील, तुमच्या पूर्वजापासून 2 पिढ्याच्या पूर्वीपासून. पण असं आहे की अध्यक्ष महोदय, केवळ नेहरू काँग्रेसचे पुढारी म्हणून आपण त्यांना म्हणू नका ना. अध्यक्ष महोदय, त्यांचं जे योगदान आहे तेही विसरू नका. जरासा कुदरत ने क्या नवाजा, जरासा कुदरत ने क्या नवाजा कि आके बैठे हो पहले सप में, अभी क्यों उड़ने लगे हवा में? अभी तो शोहरत नहीं है, अभी तो शोहरत नहीं है. म्हणून कुणावर आम्हाला काय म्हणाल म्हणा, उगाच पैसे नाही, काय नाही, कुठून देणार, कसं देणार? अरे जेव्हा तुम्ही म्हणालात हे देणार कुठून, हे चुनावी जमलंय. अरे कर्ज केलं म्हणाला 1 लाख रुपये कोटी. अरे आम्ही कर्ज काढतोय कुणासाठी? गोरगरिबांसाठी, आमच्या बहिणींसाठी, आमच्या भावांसाठी, आमच्या शेतकऱ्यांसाठी. हे तर तुमच्यावर लागू आहे ना. आणि म्हणून आम्ही आमच्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना आणली. तुम्ही गेल्या अनेक वर्षात सरकारमध्ये होतात, कधी सुचलं नाही आपल्याला. आम्ही बहिणीला 1,500 रुपये म्हणजे 18,000 रुपये वर्षाला देणार आहोत. नाना, या लाडक्या बहिणीला तुम्हाला लाडकी बहीण जी काय कडकी ठेवायची का कायम?
अरे तिच्या आयुष्यात काय चांगले दिवस आणायचेत का नाही? जी बहीण बांधते राखी तिला का ठेवायचे दुःखी? हे पण जाहीर करा विजयराव. तुम्ही इथे लाडक्या बहिणीच्या योजनेवर टीका केली, पैसे कुठून आणणार, लाख कोटी कर्ज काढलं. पण एक मला सांगा, टीका केली आणि कुठून पैसे देणार? अरे तुम्ही जेव्हा खटाखट 1 लाख रुपये देणार तेव्हा म्हणाला आम्ही विचारलं का? आम्ही विचारलं? पण आम्ही पटापट योजना जाहीर केल्या आणि देणार. आणि म्हणून आणि बघा नानाभाऊ इकडे टीका करतात, सुनील हसतोय, इकडे आमच्यावर टीका करतात आणि तिकडे शाखेवर बोर्ड लावतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. समाधान आहे? समाधान आहे? अरे तुम्ही आम्हाला घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणता, घटनाबाह्य सरकार म्हणता, मग आमची योजना तुम्ही बोर्ड लावता तिकडे. तालुक्यात बोर्ड चांगला आहे, चांगला आहे. अरे तुमच्या इथं मुख्यमंत्र्याचा फोटो लावा ना. मुख्यमंत्र्याचा फोटो लावायची तेवढी दानत नाही, योजना घ्यायची. पण ज्या मुख्यमंत्र्यांनी योजना केली त्याचा फोटो काढून टाकला तिकडून. आपण तुमच्या नेत्यांचे फोटो लावता ना तुम्ही. तुमचे सगळे नेत्यांचे फोटो येतात, ठीक आहे, चांगलं आहे, समाधान आहे. म्हणजे आमचं सरकार 2 वर्ष चांगलं काम केलं, चांगल्या योजना केल्या आणि त्या लोकांना देतोय, याची वाहवा तुम्ही करताय, याचा प्रचार करताय, याबद्दल तुम्हाला धन्यवाद. काय म्हणाले आपण? राम भरोसे हॉटेल, विजयराव धंदा तर मागच्या 2.5 वर्षात तुम्ही खोलला होता. जो देगा चंदा वो अपना बंदा, असे तुमचं होतं. असं 2.5 वर्षात यापूर्वी होतं. पण आमचं सरकार येतात, पण आमचं विजयराव सरकार सत्तेवर येताच या एकनाथ शिंदेने तुमचे सर्व केले धंदे बंद. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही म्हणाला